नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता 7 वाजलेत. आम्ही 6:30च्या दरम्यान बागेत आलो होतो ना पप्पा आपण. तर पप्पानी हा बराचसा इकडचा खालचा शिपणा काढलं नाही. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर बघू शकता कशा प्रकारे काढलेला आहे. आणि पप्पा काय सांगाल, किती वर्ष बागेची सेवा करताय? माझा वर्ष 72 वर्ष आहे. हां. पण मी जवळजवळ 15 वर्षापासून मी वाडीची सेवा करतो. आणि निरंतर करता? मुंबईतनं कधी आले होते पण सांगा. मुंबईत 1997ला आलो. 1997 ते आता 2026 पर्यंत सेवा करतो. बागेतली सेवा करतात. त्याच्या आधी लहानपणापासून सेवा करतो. हां, पण वयाच्या 15व्या वर्षापासून वयाच्या 15व्या वर्षापासून पप्पा बागेत येतात. आणि अजून पण म्हणजे सुपारीच्या झाडावर चढतात आणि सुपाऱ्या पण पाडतात. आता वय 72 आहे पप्पांचं. हे बघा, अशा प्रकारे पप्पांनी चिपणा काढलं आहे. आता तुम्ही म्हणाल तू काय करीत होतास? तर पप्पा काय करत होतो मी जरा सांगा. वरती बागेला पाण्यासाठी धरण धरलेला आहे. तो धरण फोडण्यासाठी पाण्याचं धरण फोडण्यासाठी तो वरती बागेवर गेला. वरती गेलो होतो बावीवर. तर ती वर डोंगरात आहे आणि सारखं येणं जाणं वरनं खाली परवडत नाही. म्हणजे एका माणसाला तर एक माणूस वरती जायला लागतो आणि एक असं पाणी लावायला खाली थांबायला लागतो. तर पप्पानी पाणी लावलं आहे. तर आता आम्ही निघालो आहे बागेतून. सकाळची वेळ होती ही आपली. तर मंडळी, कोकणातील हे जनजीवन आमचं असं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा. अरे बापरे, दगड सरकला पाटातलं, डायरेक्ट पाटात. पप्पानी एवढी बाग भारी भिजवलं डायरेक्ट खालनं. तुम्ही बघू शकता वरचे इनमिन 3-4 दांडं राहिलं असतील. बाकी एवढी फास्ट पप्पानी बाग भिजवले ना. अशीच बाग भिजवायला लागते, त्याच्यामुळे सर्व झाडांना पाणी मिळतो. नाही तर इनमिन करत रापीत जर आपण बसला तर बागेला पाणी असं भेटणार नाही. आणि वरनं कसा पाणी जेव्हा येतो तो कसा वाहत म्हणजे पाटाच्या प्रवाहाने येतो. तर त्याच्यामुळे तो पाणी डिस्ट्रीब्यूट होत येतो हळूहळू, जो बाहेर उडतो. म्हणजे बराचसा असं पाणी वाया जात जो शेवटी येतो तेव्हा तो आपल्या बागासाठी भेटतो. मग एवढी मशक्कत करून जर तो पाणी येत असेल तर पटापट शिपणा काढायला लागतो. आणि पप्पांचा स्किल तो खतरनाक आहे एकदम. हे बघा, खालपासून त्यांनी सुरुवात केलं नाही. पावसात बाग एवढी अशी उठून नव्हती दिसत, पण आता दिसते ही माझी प्यारी कोकम. आता कोकम यायलाच ही पप्पा एकदम कमी आले नाही कोकम यंदा, पातळ आले. तिकडे जाऊया काजूत, जाऊन येऊया. काय बोला, बघा तुमच्यावर आहे. मग आता नको जाऊया, पण गाडी इथंच असू दे. गाडी खाली घ्यायला नाही परत लांब पडेल तिकडनं. इथून जवळ चालेल, उद्या येऊ. तर पप्पांनी काजू पण लावले नाहीत तिकडं. तर चला आता आम्ही घरी चाललो. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. कोकणातील हे जीवन असं असतं. चला, बाय बाय.